2-3 मुद्दे आहेत. कीर्तनाला घेतले अभंगाला सुरुवात करणे पहिला मुद्दा असा आहे, हा मुद्दा तुकोबारायांच्या गाठ्यातील आहे. कडवे 4 आहे. तुकोबारायांच्या गाठ्यात एकूण अभंग 4092 आहे. 4092 अभंगामध्ये काही अभंग नामपार आहे, काही अभंग संतपार आहे, काही अभंग विनंतीपार आहे, काही अभंग विनवणीपार आहे, काही अभंग मागणीपार आहे, काही अभंग नामपार आहे, काही अभंग संतपार आहे, काही अभंग विनवणीपार आहे, काही अभंग विनंतीपार आहे, काही अभंग सालोमाल आहे, काही अभंग भोंगडी आहे, काही अभंग पाईक आहे. त्यातला आजचा अभंग संतपार आहे. गाठ्यामध्ये एकूण अभंग 4092 आहे. गाठ्यामध्ये एकूण अभंग 4092 आहे. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या 9033 आहे. ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत 3500 आहे आणि ज्ञानेश्वरीत एकूण अक्षर 1.25 लाख आहे. आता त्याचा एक एक मुद्दा ऐकायचा. ज्ञानेश्वरीत एकूण अक्षर 1.25 लाख असण्याचं कारण काय? व्हॉट इज इट दॅट रिझन बिहाइंड इट? त्याच्या पाठीमागं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, विठ्ठल पंत गेल्यानंतर, विठ्ठल पंत घरातून सोडून गेल्यानंतर आई साहेबांनी 1.25 लाख प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या आणि माझ्या आईने माझ्यासाठी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. म्हणून मी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला एकूण अक्षर 1.25 लाख. या अभंग 1.25 लाख ज्ञानेश्वरीमध्ये भाग आहे. गाठ्यामध्ये प्रकरण नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग संतपर आहे आणि तो अभंग संतपर असून याच्यामध्ये जीवाला खऱ्या लाभाचं ठिकाण सांगणार आहे. जीवनामध्ये काय केल्यावर काय होईल हे सांगणार आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकला सूचना आहे. जरा खरबरीत बसायचे. हे जे आपल्याकडे कोण सोडून मिळून चालत नाही. आणि जे बाकर खाटावर बसले त्यांनी पाय वर घ्यायचे. जरी श्रीमंत असले तरी कीर्तन ते पायवर काढून घ्यायचे, चपला काढून घ्यायचे. त्याला थोड्या मर्यादा पाळत जायच्या. लाख आपल्याकडे काही असेल इथं चालत नाही. पाय बी खालवायचे. आता हे कॅमेरे कॅमेरे मी लावू का देत नाही माहिती मला. हे पूर्ण कीर्तन नेत्या 2 तास, पण अख्खं युट्यूबला टाकत नाही. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तर तेवढंच टाकीत आहे. म्हणजे माझंच ऐकत अवलादी माझंच ठोकीत आहे. यांनी मला लय त्रास द्यायला मला यांचं वाटूनच सांगत. आज जर कुणी क्लिप टाकली ना भाडवली, तुला सगळं नागेश्वराची शपथ कोण सांगतो तो 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. कोणताही डॉक्टर दुसऱ्याला त्रास देण्याला मर्यादा राहते ना. मला त्याची फळं मी भोगली, अजून भोगतोय. पैसे हे नाला कमी द्या आणि माझ्या ठोकी द्या. विढाला विढाला जन्मत थोडं मागे जायचं, थोडं पुढे जायचं. आता फ्रेश होतं. आपल्याला थोडं बोलावं लागतं की जमत नाही माझ्याकडे. कीर्तना तुम्ही साईडला उभे राहणार, इकडे बाकड्यावर बसून घेतलं तरी चालेल. अरे लंके साहेबांच्या आभार माना. पाऊस पेशंट सगळं नीट व्हायला लागले. पाऊस होता कुठं 1.5 महिना. 1.5 महिना पाऊस कुठं होता. हवामान खातं स्लिपिंग ना हो. पण ह्या सगळ्या गरिबांचा आशीर्वाद त्या बिचाऱ्याने घेतल्यामुळं पाऊस आहे. हवामान खात्यावर अवलंबून नाही. हवामान खातं ॲक्युरसी नाही. इट इज नॉट ॲक्युरसी, इट मे बी नॉट ए पॉसिबिलिटी. पडेलही तिथं. पण आमच्याकडे तसं नाही. ज्ञानेश्वरी वाचली ना सुख मिळेलच. सय आणि स हा षष्टीचा सला ते सलाने ते का प्रत्यय. इट इज द सिन्सिअरिटी, नॉट द डाऊट अबाउट इट. शंका घ्यायचं काही कामाला नाही. सुख मिळेलच. भजन केल्यावर सुख मिळेलच. भजन केल्यावर सुख मिळेलच. ज्ञानेश्वरी वाचल्यावर सुख मिळेलच. गरिबाची सेवा केल्यावर माणूस देव राहत नाही, देव पण माणसाला आल्याशिवाय. म्हणजे 1000 बेडच्या कोविड सेंटर मध्ये त्या 1000 मध्ये जेवढे लोक नीट होऊन गेले त्यांचं निलेश लंके साहेब आमदार नाही आहे, त्यांचा देव आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं, कधी ध्यानात ठेवायचं. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. अंडरलाईन दिस सेंटेन्स एंड नोट इट डाऊन. लिहूनच घ्या. मुलीच्या लग्नाला 1.5 कोटी खर्च केल्यावर जावाई भरमिष्टच होणार. आणि तो एवढाच निघणार, सासऱ्यालाच लाईट बंद करून आणणार.
पण चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीही दुप्पट होतं. एक वाक्य घेऊन जावं, गाईला पाळलेलं पाणी कधी वाया जात नाही. गाईला पाळलेलं पाणी कधी वाया जात नाही. पाहुण्याला दिलेला चहा कधी वाया जात नाही. वारकऱ्याची केलेली सेवा कधी वाया जात नाही, कधीच जाणार नाही. आणि एवढ्या गरिबांची केलेली सेवा हिचं पुण्य आज नाही, पण कालांतराने ह्याच पुण्यावर माणूस करतो. वाक्य हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. मी आजारी विकत एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही. नाही तर लोक नुसते हँग टेन्शन मध्ये राहतो. गेला गेला हाय गेला. आता यांना नीट करून तुम्हाला नीट करू यांचा तर निमा आजार गेला पाहिजे 10 मिनिटात. तुम्ही तर पॉझिटिव्ह निघू शकत नाही. कारण हसणे ही क्रिया आहे, ही इज अ नॅचरल प्रोसेस. असलं पाहिजे. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गावात असतात ती गद्दार असतात, आणि काही माणसं तर इतकी हलकट आहेत कणाच्या पण हसत नाही. देवाला दिलेली देवी परत तेव्हा केली काय का. आता मागे जायचं. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती नव्हती. डॉक्टर महिन्यानं ठेवणारी लोक होती नव्हती. एका बाजूला डॉक्टर काट्यात घालून त्याच्या वचना इतक्या नोटा देणारी लोक होती, पण त्यांचा बाप वाचला. परत चला मान. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. डॉक्टरला काट्यात घालून पैसे देणारी लोक होते. एका बाजूला डॉक्टर घालायचा, त्याचं वेतन जेवढं असेल तेवढे नोटाचे म्हणतात. तरी माणसं वाचली नाही. याचे कारण आहे का? मित्र कामा येत नाही, पाहुणे कामा येत नाही, पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, ऐश्वर्य कामा येत नाही. चांगलं कर्म वाया जात. चांगलं जे कर्म आहे ते कधी वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. फक्त त्याला थोडासा पुण्याला थोडा उशीर आहे, पण फळ निश्चित. फळ निश्चित आहे. आता नाही तुम्हाला सांगू शकत, पण लंके साहेबांनी 4 महिने चालवलेलं सेंटर आहे ना, त्याला पुढच्या जन्मापर्यंत हे पुण्य पडलं. आता जाऊ द्या, कारण आता नुसतं आपण तर चांगलं म्हणून नाही जमायचं. नाही माऊलीला ओरली आपण नाही दिली. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्यांनी कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं सर किती लोंबलं तरी कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गुलशीत किती चिकटलं तरी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला किती मेकअप केला तरी तो शोभा देत नाही. बांधावरचं एरंड कधी बिडीला वापरता येत नाही. दांडी नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याला फायद्याची नाही. पाणी नसणारं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची. त्याला उलट फिरा. तुम्हाला मुंगे येते कोणत्या उलट फिरा. प्रेताला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुख्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीला आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसाद आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संत विचारात आहे. तसं होऊ शकत नाही. नाही झालं तर नाही तरी देवा जन्म.
कीर्तनकारच हरिपाठ विसरले, उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय भाग्य त्या माणसाने निदान 4 महिन्यामध्ये लोकांच्या कानावर चांगलं तरी पडलं. नाही तर काय नाही. आता फक्त बोलत जायचं, करंट लावून देतो आपण सरा पुढे सटतो. कीर्तनाला हिला बघत उभा राहायचं, कडवे 4 आहे, प्रश्न मिटला. हा अभंग संतपर आहे, प्रश्न मिटला. दुसरा प्रश्न आपला असा चालला होता, त्याचं उत्तर आपलं असं चाललं होतं, तुकाराम महाराज माणसासाठी का सांगतात फटीक नाही ते इज्जत प्यायली, त्याला काय कारण आहे? कारण ही आहे एवढी ते घ्या तरी जगातल्या कोणत्याही गोष्टीला कारण आहे. माणसं वाईट का वागतात? कारण आहे. माणसं वाईट का वागतात? कारण आहे. माणसं नापास का होतात? कारण आहे. माणसं पास का होतात? कारण. माणसं दारू का पितात? कारण आहे. कारण नाही, त्याला कारण आहे. फुकाची इस्टेट म्हणाली का माज आल्याशिवाय, तो माज राहिलेली घातल्याशिवाय, त्याचा नियम आहे तसा. इट इज अ रूल आणि इट इज अ सायकोलॉजिकल रूल. हा सिद्धांत आहे. फुकाट पैसा मिळाला का माणसाला कुठे येतो, तुमचं काय नाही बोलत जायचं, काय नाही बरोबर. कष्टाचा पैसा नाही. थोडं मागे जाऊन पुढे जाऊ, पटकन जाऊ घेतो. आज कीर्तनाला घेतला बघतो खोबरायचं. पहिला मुद्दा संपला, दुसरा मुद्दा बोलत जायचं आणि तिसरा मुद्दा आज गायकवादकोण जन्मंडपाली माई सिस्टीमध्ये स्टेजवर उपस्थित मान्यवर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायकवादकोण जन्मंडपाली माई सिस्टीमध्ये ब्रज मंडळे परिसरातली गायकवादकोण जन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाने लेडी लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक 14/4 पासून या कार्यक्रमाचे संयोजक या कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिल्यांदा धन्यवाद द्यावा ते लंके साहेबांना. याचं कारण आहे त्यांच्या नावाचंच नामक आहे. हनुमंताने काय काय झालं? हनुमंताने काय झाले? बोलला ना तुम्ही, हनुमंताने काय झाले? लंका. हनुमंताने काय झाले? लंका. हनुमंताने सावधरा बरं का, परत वाटलं का आपल्या तिथं नंतर शिरावं लागत असं जन्मनी चालत नाही. बाहेर झाला का मिळाला तो त्याला कळायचं नाही काय. हनुमंताने जाळली लंका. हनुमान कोण होता? भक्त. कोणाचा? रामाचा. रामाचा भक्ताचा हात म्हणजे रामाचा भक्त असल्यामुळं त्यांनी काय झाली? लंका झाली. सावधरा. रामाचा भक्त असल्यामुळं हनुमंताने लंका झाली. गरिबाचा सेवक असल्यामुळं कोरोनाची राख लावली. गरिबाची आणि कोरोना दिला काय झालं महाराज? आता खरेदी दिली आहे. आमच्यासारखे आम्हाला वाईट दिवस काय द्या, आम्ही खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. पण खरं बोलतो, फळं मोकार भोगितो. माहिती तर कोणी भोगलेच नाही. आज नाही माया भोगली कपडे चालू त्याला हे खटक्यानं यावले जबाबदार हे तर वाटलं. मी खरं बोलतो महाराज, प्रत्येक वाक्य जरा बारीक आहे का किती ते इसेन्शियल हे नाही. नाव त्या माणसाचं आडनावच काय? लंके. लंके या शब्दाचा अर्थ असा आहे, हनुमंतानं जाळली लंका. पण हनुमंताच्या डोक्यावर हात कोणाचा होता? बस फिट बसू केलं. रामाचा हात डोक्यावर असल्यामुळं भयानक असणाऱ्या रावणाची लंका हनुमान जाळू शकला. गरिबाचा हात डोक्यावर असल्यामुळं लंके साहेबांसारखा आमदार कोरोना सारख्याचं वाटलं करू शकतो. एक माणूस मिळाला नाही इथं, नाही तर देवानं जे आर काढलेलं 19 सालापासून. ठोकला का ठोकला, ठोकला का 3.5 लाखाला ठोकला. पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणजे सच शिकला बा सच. आता शिकला का माणसं म्हणजे बाजू महाराज कोरोनाने आपल्या किती ठोकू द्या, पण अख्ख्या बारणे तालुक्यातल्या कोरोनाच्या एकट्या लंके साहेबांना ठोकले. आणि पाया पडून सांगतो, एक कुटुंबावर माणूस नीट होऊन गेला 11 शिबिर मध्ये नीट आहे का बघ. एक माणूस जर क्लिअर होऊन गेला तर त्याच्या मुखातून पडणारा आशीर्वाद हा काशीच्या तीर्थातल्या आंघोळ करणाऱ्यापेक्षा मोठा आहे. त्याला काही देव सोडावाच लागत नाही असं काही नाही. काशी लोक काय करतो, काय करतो, काय काशी मारायला जातो का आला काशीला जातो, मी डाळायचं खात नाही, तुझ्यामुळेच कावा येत नाही. काशीला जाऊन काय करतो? काशीचा नियम लिहिला आहे का? काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम येतो.
इथंच मारायचा असतो तो तिथून इथे तो जग मारायचा दिवस वाण्यात काय म्हणजे हात जाईन तिकडं हात जाईन तिकडं 9,000चा बोकड कापला देवाला 9,000चा बोकड मारायचा आणि देवाला फक्त नख्या वाहिला अख्खी मुंडी आहे ना आणि नख्या वाहिला देव म्हणजे मला नख्या का वाहिलं हे मला मागून कळलं ते शिस्ती नाही शिस्ती असतं मग काही नाला त्याने असंच केलं श्रावण रविवारी लागला श्रावण लागला रविवारी 5 वाजता यांनी रस्सा खाला 8 वाजता रविवारी रात्री यांना मोकळा जुलाब झाला पहाटे 3 वाजता आणि तेच आता भस्म लावून येणार ओम नमः शिवाय आता महिनाभर काही वळवळ करायची पण ते असंच केलंय कोरोनाचं असं झालं मला या बिचाराने माणसं नीट केले नाही तर कोणी शकल काढून दिली अंडे खाल्ले कुठली मंडळी अंडे वांगे दिले सोडून अंडेच का वांग 20 रुपये किलो अंड 4 रुपये त्याच्यात आमची काही मालकरी पॉझिटिव्ह निघली कुठली अंडे ते माल खालीच नव्हतं पण भेटायला गेलेले पाहुणे नाही ना आला तुझ्या सुनाला 3रा महिना ना तू बाहेर झाला त्यानं माल काढली पण तुम्हाला कोविड सेंटर मध्ये सांगतो ज्यांनी माळा काढल्या ते 3ऱ्या लाटीत नसणार तुम्ही पुढेही न्या 3री लाटच दोघांसाठी माळा काढणाऱ्यासाठी गरीबाला लुटणाऱ्यांसाठी ज्यांनी गरीबा लुटलेलं ते 3ऱ्या लाटीत नसणार नाही ना बाबा माणसं भांबवली माणसं सध्या भांबवली माणसं डॉक्टर झाली या 2 वर्षामध्ये लोकांनी कोणत्याही डॉक्टरची पदवी पाहिली नाही रोगतज्ञ का किडनी तज्ञ दवाखाना आहे का झोपोबा मागून 2,000 निघाला लोकांनी पाहिलं नाही हा हृदय रोग तज्ञ का किडनी तज्ञ तज्ञ नाही फुफ्फुस रोग तज्ञ बालक तज्ञ बालक पण तज्ञ आता तर नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ पण लोकांनी 1.5 वर्षात तज्ञ पाहिला आणि त्यांनी टाका उठवला गेला का झोप उभ्याला काही नाहीच झोप झोपला का कोण वाजत ओढून जा पुढं मोकळं झोप वर थोडं धड लावून गेलं बरं वट परत थोडं पाल खावा उताना होईल सरळ होईल नाही तर पाय काय होत एवढं काय व्यायाम करू आता लगेच कागद आणि पेन घे सकाळी 3 घे कोरोनाला एकच औषध आहे मनाचा खंबीरपणा दुसरं औषधच नाही हे रोग आहे ना आता अटॅक आहे ना अटॅक हा रोग नाही अटॅक इज नॉट अ डिसीज मी काय का अटॅक इज नॉट अ डिसीज इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा काय रोग आहे नाही टेन्शन आहे आता बसलेल्या सगळ्या माणसांना काय आहे सध्या टेन्शन तुमच्यापेक्षा सांगायला नाही टेन्शन आम्हाला तर लईच आमची तर इतकी जिरवली देवा 1.5 वर्ष पुत्र विचारी ना फोन चालू ठोन रिंग वाजत प्रत्येक माणूस कसे ते खाली बसा तुम्ही ते मोबाईल बंद कर म्हणते बस खाली थोडी इज्जत गेली तर जाऊ नाही कॅमेऱ्यावाल्याला काय तू जगणारच नाही बस खाली दिल्या अंगावर जेवढे बसले नाही यांचा निमा आजार तर गेला तुम्हाला तर होऊ शकत नाही फक्त खरमरीत राहा थोडं मागे नाही पुढे आणतो त्याच्या
त्याचे नाव वाटतं आपल्याला. त्याचे थोडं मागणी कीर्तनाला घेतले आज गायकवाड कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. पहिल्यांदा कौतुक करावं झालं की साहेबांचं त्याच्यावर एक कारण सांगतो. देव हा विशिष्ट व्यक्तीकडून विशिष्ट काम करून घेतो. पण त्याला एक मुद्दा आहे, पटला तर हा म्हणायचं. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला वापरतात. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला वापरतात. पारनेर तालुक्यातलं सगळ्यात घाव सण करणारा दगड आहे. पुन्हा एक मी काय पुन्हा वाक्य आहे का, ज्या झाडाला जास्त फळं येतात ती झाडं खाली सावध राहायचं. आपली कीर्तनातले वाक्य म्हणजे फायनल तिथं वळवळच नाही करायची. याला कुठेही पुरावा सापडणार. ज्या झाडांना जास्त फळं येतात ती झाडं वागतात आणि जी झाडं वागतात तीच झाडं जास्त दिवस टिकतात. नंतर खुर्चीवर बसायला येईपर्यंत प्रत्येकाला राम राम घाली झालं म्हणून झाड वाकलं. झाड वाकलं म्हणून ते अजून 25 वर्षे या क्षेत्रात टिकणारे अजून 5 अजून तर नाही. आता मी म्हणेन ना कॅमेऱ्यावर वाटलं म्हणा आपलं असं आपल्या कीर्तनच्या दुकानच्या वर घाटणार थोडं ना वर्षात 2 दुकान होते. जर वास्तुशांतीला थोडं तर वर्षात दुसरा बंगला होता. जर लग्नाला थोडं असं जगायचं राहायचं तरी किती दिवस मला कोण दिवस येईल काही नाही देण्याचा. 1000 एकरचे मालक गेले ना, 1000 एकरचे मालक गेले नाही. या 3 महिन्यामध्ये मला आपल्या इतकं बसलेल्या सगळ्या माणसांनी माझ्या सगळ्या माणसांनी एक जवळचा माणूस गमावला. पैसे नव्हते का होते, संपत्ती नव्हती का. मग कोरोनाला एकच औषध आहे, माइंड कंट्रोल. त्याला इंजेक्शन तू काय करतो मरतो. इंजेक्शन तर मारावं लागेल पण खरं इंजेक्शन हरी पाठवत नाही. आणि ह्या माणसाने सगळ्या पेशंटला ज्ञानेश्वरीचं इंजेक्शन दिलंय, फुकट नाही. ज्ञानेश्वरीची ताकद लंके साहेबांचं मार्गदर्शन एकही माणूस मिळाला नाही. काय ठेवली ज्ञानेश्वरी इथं मला 4 महिने काय चालू बसलं कीर्तन. परिणाम रोगाचा बाप करीन का. कायच्या घरात कपाटवर नोटा आहे, झोपा कुठे झोपाच्या गोळ्या आहेत काय ना. झोपले भाऊ झोप गोळ्या झोपल्या पण गडी झोपले काय. बंगल्या पुढे भिकारी गेलो बंगल्यावर नालायक होतं एवढं तर भिकाऱ्याला गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेल. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडी तो पण मी पोत्यात घालून भिकारी. आता माझ्या हे दिवस आले तुला सांगा. कोरोनामध्ये 2 माणसं यशस्वी ठरली. एवढे पेशंट येऊन गेले आपल्याकडे, एज्युकेटेड लोक निघाले एवढे पेशंट येऊन गेले. रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघाला. मास्क काय केला, सॅनिटायझर. मग काय म्हणतो डॉक्टर नाही आपण भिकारी नाही. हुशार कोणी हेच ना. सगळी औषध कोणाला माहिती आहे, सगळी लक्षणं कोणाला माहिती आहे. ते भिकारी शिळ खात आहे मुला खाली झोपाते. माशी धरणारा पट्ट्या निघाला पॉझिटिव्ह. टेन्शन नाही. 3 किलो माशी केली त्याला मात्राची बायकोच्या ठेवून दिली मोकळा झाला. पाया पडून सांगतो तुम्हाला, पाया पडतो आजच्या कीर्तनाला, मानसिक तणाव घेऊ नका. नका 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 मानसिक तणाव घ्यायचे काही बोला पटकन कारण नाही. आणि घेऊन काय फायदा नाही. नुसते काही काही माणसं नुसते टेन्शन नाही.
नको घेऊ नका. प्रतिष्ठानमध्ये सगळी तरुण मंडळी मुस्लिम मंडळी या जागेचं पहिलं कौतुक करावं ते जागा देणारांचं. भुजबळ परिवाराचं पहिलं कौतुक करावं. आमदार साहेबांचं ते कौतुक करायलाच पाहिजे, पण त्यातलं त्यात जागा देणारांचं आणि जागा देणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्यानंतर बिचारे जेवढे लंके साहेबांचे कार्यकर्ते हे जीवाचं रान करून 4 महिने त्यांनी यांची सेवा केली, यांचं कौतुक. काही माणसं 4 महिन्यात कधी शेवट येणार वा 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 त्याच्या वाण का झाली का त्याच्या वाण का झाली का. जी माणसं जास्त काम करतात ती कधी समाजापुढे येत नसतात. आता ते बिचारे सत्ता केला, एवढे पैसे नीट केले, त्या बिचारे चेहऱ्यावर मी केल्याचं नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही. पण काही माणसं काल्याच्या दिशेने का केला, यांनी फार मोठं काम केलं. आणि त्यांचं ते फार मोठं योगदान आहे. आणि त्यांना इथून पुढे जी मदत लागत त्यांनी देणार का बंद झालं. मदत देणार आहे पण कधी बदल होईल, तुमचं डोकं काम नाही. आणि सगळ्या माणसांना पुन्हा एकदा तरुण मंडळाला भजी मंडळाला धन्यवाद. लंके साहेबांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आपण एकच मागू देवाकडं, या माणसाला ऐश्वर्य लाभू दे, या माणसाला संपत्ती लाभू दे, आशीर्वाद लाभू दे. ईश्वराची प्रार्थना आजच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चालत आतापर्यंत काय नाही, आतापर्यंत तुम्हाला फक्त कापूच सोडला. आता काय सोडायचे नाही तर माणसं एक आज 70 वर्षाचं म्हातारा दवाखान्यात त्याचा फॅमिली डॉक्टर होता, फॅमिली डॉक्टर. आणि त्या फॅमिली डॉक्टरवर त्याचा देवा इतका विश्वास. तुम्हाला डॉक्टर साहेब आपलं लग्न झाल्यापासून तुमची ट्रीटमेंट आहे, पण आज जरा मला कणकण करताय, मारा इंजेक्शन. डॉक्टर म्हणजे जाऊ तो असं ते उठलं. 60 वर्ष तुम्ही मला इंजेक्शन मारलं मला साहेब, पण आजच्या इंजेक्शन म्हणजे काय मला इंजेक्शन वाचल्यासारखं वाटलं नाही. डॉक्टर म्हणजे ते माझ्या पण घाई वाचरातच गेलो तुम्हाला. मग कीर्तन ठेवा काय. एक रविवारी घटना शेजारी गेलं फुल तारीख लई गेलं बसलं, लई गेलं बसलं रसा कसा खाला लई गेलं बसलं असं वाकडं बाकीचे म्हणजे बोकड्याचा. डॉक्टर गेलं तर डॉक्टर म्हणजे काही नाही, त्याला फक्त काही काही पाहिजे म्हणजे बटन शर्टाचं बटन टाकलं ते गेलं. घरी गेलो सुद्धा असणार. माणसं
पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आता कोरोनाची लक्षणं का होतो त्यावर उपाय अभंगाला सुरुवात. सांगू आता पटकन. पहिलेल्या सगळ्या बसलेल्या पेशंटांना महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून हात जोडून सांगतो, मनात मला काय झालंय हे आणू नका. तुम्ही मनात आणूच नका. तुम्ही असं म्हणा सुनबाईला त्रास देतो ती म्हणून लंके साहेब तेवढा काय हा विनोद नाही. तुम्ही जर मनात ठेवलं ना तर मग काम. सगळ्या माणसांनी कंट्रोल काय केलं पाहिजे. आता काही माणसं काय करतात, दारू पितात, दारू सोडायला शिकतात. येतो हा दारू सोडायला एकच औषध आहे, सांगून ठेवतो तुम्हाला, रुपया खर्च नाही, फक्त लाल धारायचं. डॉक्टर याच्या कुंटून तुम्ही घ्या, त्याच्या कुंटून तुम्ही घ्या, फक्त ज्याला त्याला काय वाटावी, ज्याला लाज आहे. कोरोना झालेल्या सगळ्या माणसांनी एकच मनात आणायचं, मला काही झालंच नाही, मी नीट होणार आहे, मी पवित्र ठिकाणी आहे, मला काही झालंच नाही आणि होऊ शकत नाही, तो ठणठणीतच झालं. याचे परिणाम आहे का काय होतं, काय झालं महाराज पटकन एका सांगतो. सगळी माणसं मानसिक तणावात आहे, सगळ्यांना टेन्शन, काहींना जमानं त्याचं टेन्शन, रेंज गेली, काही पाहुणे, काहींचा तर डिस्प्ले गेला, चित्र दिसलं, म्हणजे काहींना पाहुणे येत नाही, मला पटकन टेन्शन, काहींना मिळाली ती सुईची राहत नाही, याच टेन्शन, त्याला मी सरळ उभा राहत नाही याचं टेन्शन. प्रत्येक माणसाला काय टेन्शन. आता सावध राहा. संसारी माणसाला टेन्शन नाही का आहे, शेतकऱ्याला टेन्शन आहे, व्यापाऱ्याला टेन्शन आहे. मग आता तुम्हाला टेन्शन जर कमी करायचं असेल तर एक औषध सांगतो, मान्य. मी येताना काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मध्ये मी जे कमवले ते पांडुरंग प्रसाद आहे. येताना मी काही आणलेलं नाही, जाताना मला बरोबर काही न्यायचं नाही, आणि मध्ये मी जे कमवलंय हा मला पांडुरंगाने दिलेला प्रसाद आहे. टेन्शन नाही, टेन्शन घ्यायचं काही. बरं किती कमावलं आपण, मग लोक येतील आपल्या माग. शिकवलं कोरोनाने, शिकवलं, पाहुणे आले नाही, पाहुणे जीव काढला प्रियसीसाठी, बुलट टिकली आणि तिला भारी हँडशिप घेऊन दिलं. शिबरी म्हणते काय काय बोलली प्रियशी आपल्याशी, येड्या बाबू बाबाला येईल हा बोल फाट्या बाबलीचा या तरी ती बोलली, त्याला म्हणायची ती माझ्या डोळ्यात तुम्हारे नाम किसी की सोच हाय, तिला म्हणायचं इश्क ही मेरी जिंदगी है लेकिन मैं पॉजिटिव हूं. उलट तिकडं प्रेम कळलं नाही, प्रेम कळलं, मित्र कळले, पाहुणे कळले. पप्पेची आई घास टाकली होती, घास गाईला. तिला कोण सांगितलं पप्प्याचा बाप पॉझिटिव्ह निघाला, इड्या सगळं बापाच्या घरी नाही.
मला काही झालेलं पटतंय का तुम्हाला बसला? दोन, दुसरं वाक्य, शरीर थकलं तरी चालेल पण मन थकता कामा. आणि आज प्रत्येकाच्या मनाला काय गरज आहे? आधाराची गरज आहे. आज लोकांना पैशाची गरज नाही, लोकांना आधाराची. खाटावर पडलेले पेशंट आहे, त्याला कोरोना आहे, हॉस्पिटलमध्ये गोळ्या देणार, पोरगा आलं, पोरी खोली येतच ना गोळ्या आलं तर त्याने त्याच्या जवळ गेला पाहिजे. भाऊ ही गोळी शेतात चालली, त्यांना बरं वाटलं, आता तुम्ही घ्या, तुम्हाला हा काय द्यायला पाहिजे? त्याला गोळी अशी त्याला कशाची गरज होती? आणि आज सगळ्या लोकांना ह्या चॅरिटेबल ट्रस्टने आधार दिला. तुम्ही अभ्यास करा, जर एवढं कोविड सेंटर पारनेर तालुक्यामध्ये इतकं भव्य दिव्य नसतं तर इतक्या गरीब जनतेचे हाल किती झाले असते एवढाच विचार करा. एवढाच विचार करा. खाटाचं भाडं वेगळं, खाट आत घालायचं भाडं वेगळं. लई लुटलं रे, लई लुटलं, पण सुखा सापडलं. सुखा सापडलं, येडे होणार. विनोद नाहीये मला, हा बोलायच्या गोष्टी नाही. लोकांना वाईट वाटतं. महाराज बायकोच्या घरात ते दागिने मोडून लोकांनी बिल भरले, दागिने मोडले, झोपायला जागा नाही राहिली, झोपायला दरवाजा शिडी राहिली नाही आणि जाग्याखाली कोंबडी राहिली नाही. खरंच या माणसामुळं जाऊ द्या महाराज, जेवढे माणसं इथं येऊन गेले त्यांच्या नातेवाईकांचं सुद्धा कल्याण झालं. एक माणूस पेशंट महाराज एवढ्या सोप्या गोष्टी नाही महाराज लई लुटलो. वाटलो हा विनोद समजू नका. गरीबाचा तळतळा हा कधी कोणत्या रूपाने बसेल सांगता येईल? काहींनी इतके पैसे छापले, 90 लाखाची गाडी घेतली, हार घेतला, नारळ घेतला, घेताना टाकला त्याच आरोग्याला. बाकीचे म्हणले नशिबाचा खेळ, नशिबाचा नाही कर्माचा भाऊ. सावध राहायचं आणि बोलत जायचं. पुन्हा मला सांगायचं होतं, मला काही झालेलं नाही हे म्हटलं तर तुम्ही लवकरच बरे होणार. आज तर निमेवरे वाटत. दुसरी गोष्ट, टेन्शन जर जास्त झालं, एज्युकेटेड लोकांनी काय, टेन्शन जर जास्त झालं तर त्याचा प्लॅन म्हणजे त्याचा परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन ऑन ब्रेन हे कमी जास्त. कोरोनापेक्षा काही लोकांना मेंदूचे आजार नाही. मेंदूचा आजार येण्याचं कारण काय? जरा मी PhD बीएड माणूस, मी माझ्या अवतार होणार, परत मी डायका, परत लोकांचा कशावर परिणाम झाला? विनोद का झाला? उत्तर आहे का? एक तर आहे थिंकिंग म्हणजे विचार, बोला जा, विचार जास्त. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू द ब्रेन इज नॉट फ्लो. की कंप्लीट रक्त पुरवठा त्याला होत नाही. कशाला? बोला पटकन. मेंदूला. कारण एव्हरी मॅन हॅज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ नॉलेज. ब्रेन इज सेम बट नॉलेज इज डिफरन्स. मेंदू सगळ्यांचा समान आहे पण प्रत्येक मेंदूची कॅपॅसिटी बोला ना. काहींनी शेवटपर्यंत मेंदू वापरला नाही. दगडच्या दगड नाही. काहींनी इतका मेंदू वापरला खरे हाणायला. म्हणजे मेंदू सगळ्यांचा सावध राहा का परत घोटाळा करणार. मेंदू सगळ्यांचा मेंदू सगळ्यांचा समान आहे पण मेंदूची कॅपॅसिटी बरोबर पटत वेगळी. आता तुमचे माझी अल्लंके साहेबांचे मेंदू सगळ्यांचा पण दिवसभर 10,000 लोक भेटतील. प्रत्येकाचं काम डोक्यात ठेवण्याची त्यांच्या मेंदूची कॅपॅसिटी आपल्या मेंदूची कॅपॅसिटी तुलना होणार. त्यांच्याकडे काय एक दुःख नाही. सुनबाई अंगणवाडी लाव, पाण्याची टाकी घेऊन टाक, डाबरी उखाडला,
गुरुजी शाळेत येत नाही आम्ही सूट झाली त्यांना जामीन मिळत नाही. पण एवढे लफडे डोक्यात ठेवणारा मेंदू तो आहे. आता तो मेंदू जर आपल्याला बसवला आपण बुक्की मारूया एखाद्या पण आपल्या मेंदूची ती कॅपॅसिटी या माणसाकडं सगळं सहन करण्याची ताकद असते. जसे मोठमोठे दुकानदार असतात ना, मोठमोठे शेठ होलसेल, त्यांना तुम्ही किती बोला तेलात पाणी असं, शेंगदाण्यात वाळले असं, साखरेत सिमेंट असं, ते बोलत पण रुपयामध्ये असं होईल. 100 वाढले 30 करून नम्रतेमुळे दुकान जसं मराठ्याचं दुकान नाही. मराठ्यात शेत होऊ शकत नाही. त्याला म्हटलं ना 5,000 रुपये देते पण घ्यायचे एक एवढा पुढे घाला लावला ना पैसे कुठं घेते. मराठ्याची सगळी कामं कशा जप्ती जरी आली पण संपतीची तरी भड्यावर उतरायचं. वड्या सगळं बँकेत उतरायचं. आपल्या माणसांना अहंकार आहे. आपला माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा आपण स्वाभिमानता. कारण प्रत्येक क्षेत्रात आपला एक माणूस समजतो. अजून 86 मध्ये या माणसाचं रेकॉर्ड झालं ना. 286 ते म्हणत राहिले शेंटर काढावं लागेल. त्यावर अनेक प्रकारचे उपाय काही प्रक्रिया करावं आणि प्रोसिजर प्रमाणे काही गोष्टी त्याचा आराखडा करावा लागेल का त्या स्मशानभूमीचा. केव्हा आराखडा करायचा हे बाबानं स्मशानभूमी बांधली बिन ओसई बांधली. 288 मध्ये हा माणूस टॉप वन ठरला. कोण बनवा करोडपती मध्ये सरदार बच्चन. तसं 288 मध्ये समाजकार्यामध्ये हा माणूस सुद्धा बच्चन. कोण करायला मोकळं नाही. तो बिचारा खुर्चीवर बसलाय. म्हणजे एखादा आमदार खासदार जर आलं ना उदू गिर द्यायला खाटा करू कोण येणार कोण आहे. खासदार आमदार सरपंच खाटा पण द्या. डायरेक्ट माहिती काय कौतुक करावं लागते. त्यांच्या कर्तृत्वाला तोड नाही आणि यांनी रुपये द्यावा. जाताना दुसऱ्या चपला घालून बरोबर आहे. आता तिथे आमदार खाली बसला. आता एखादा खासदार आला तर तुम्ही कोणत्या मागे चालते बाहेर मी तुझी कर गेला उडत माहिती. महाराज अजून माणसं जन्माला यायला फार वेळ आहे. अजून माणसं झाली नाहीत. आता ही जी हिंडतात ना गावात ही माणसाची अवतार आहे. पण समाजासाठी झटणारी माणसं फार कमी. आता अटॅक काय येतो इथं होता तुम्ही फार अटॅक येऊन सुद्धा दाखल तुम्हाला सगळ्या रोगावर औषध मरतो कसा मरून सुद्धा दाखल. फक्त अटॅक सांगतो जास्त विचार झाला. काय झाला जास्त बोलत जा विचार. मेंदूला जो 2 मेंदू आहे लहान मेंदू आणि मोठा मेंदू. ब्रेन त्याला रक्त पुरवठा कमी झाला आणि थिंकिंग हाय झाली. थिंकिंग हाय झाली आणि रक्त कमी झालं. परिणाम डाव्या बाजूने जे हृदय मोबाईल कधीही वरच्या खिशात ठेवू नये. कारण तुमच्या सगळ्या शब्दांच्या खिशाला खिसा करू नये डाव्या बाजू हृदय कुठे. मग आता ह्यानं सांगायचं मोबाईल मागच्या खिशात ठेव फुल रेंज. इथं मी
विनोद नाही हा. इथं मोबाईल का ठेवू नये? जर मोबाईल कधी सायलेंट असेल, बरेच वेळा लोकांचे मोबाईल सायलेंट आणि तो व्हायब्रेट, मोबाईल व्हायब्रेट और टेबलावर ठेवलं तर खरखर सुद्धा आवाज येतो. मग हृदयाची स्पंदन न जाणं जर जास्त व्हायब्रेट झालं तर ब्लड ऑफ सर्क्युलेशन इतर हृदयाला 4 कप्पे, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन करणारा शिरा चॉकअप झाल्या का मेंदूला रक्त कमी होतात आणि मेंदूला रक्त कमी पडलं का माणसाला येतो त्याचं नाव अटॅक. आणि अटॅक मध्ये तात्काळ ट्रीटमेंट झालं नाही तर होतो तो पॅरालिसिस. पॅरालिसिस अटॅक आला तर होत नाही. पॅरालिसिस हा ब्लड ऑफ सर्क्युलेशन जर झालं नाही योग्य तरच येतो. मग आता दोन्ही आजार यायचे नसेल तर टेन्शन. आता सावधान. तर ते तुम्हाला सांगा, कोणी काही म्हणलं ना थोडं हसत जायचं. नवरा बायकोचं भांडण झालं ना, आता आमच्या होतं तुमच्या होतं, होऊन द्यायचं. थोडं तिच्यात पार करायचं. तिचा पावर कमी झाला. ती काय पिसाळली ती काय पिसाळली का? फक्त एक 5 मिनिट तिचं कसं पार करायचं. ती 5-10 मिनिटात बघायची बदल वाचलो यानं तेवढ्या झपाट्यात उचलून नापाट. तुम्ही जर विचार थांबवला ना, विचार तर भांडण होईल होईल का नाही. आता आपल्या बाजूने आपल्याला अजून कोणी वाईट बोलले आता जरी खाली टाळणी वाजव मार धापा तुम्ही कीर्तन केलं उडत. पण आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्या म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आपण खरंय अरे टेन्शन कधी घ्यायचं नाही. कोरोनावरचं हेच औषध, याला अटॅकही येणार नाही आणि काहीच होणार नाही. हे मुद्दे म्हणजे तुम्हाला आता अटॅक काय येतो याचं कारण कळलं. मी तुला काय झाला आता ट्रेन झाली. रक्तपुरवठा कमी झाला आणि रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे विचार. आता तुम्हाला सांगतो, माणसाला पहिलं टेन्शन घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट, माणसाला टेन्शनच काय येतं? उत्तर, मनासारखं घडलं नाही. टेन्शन काय गंमत होती? हा जो पठ्य आहे हा पहा कोण ना, हा सगळं सत्य याच काही एक नाही 2 नाही. मी इनामदारी काही कोणी आलं तर वाद घेत नाही. त्याच्यापेक्षा सज्जन आहे. कुणी येऊन भुकलं तर जाय घेत नाही तर तिकडे लक्ष देत. पण सगळ्यात खतरनाक गडी हटवणीत आहे. इतका डेंजर गडी हा. किती बारीक फटीतून काय पाहिजे आणि यानं जर एखादी गोष्ट पाहिली आणि याला जर आवडली एवढ्याला नामा. म्हणून तर किती खानदान दारुडे असं डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती रुपयाची पैसे का? हा पठ्या नालायक गोष्ट पाहतो म्हणून डोळे झाकावं लागतात. म्हणून तर दारुडे दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा. डोळे तुम्ही
टेन्शन. मग आता माणसं पुन्हा बसल्यावर टेन्शन जाईल. तुम्ही आमच्या टोळीत या, मुक्त व्हा. आता तुम्ही माझ्या पुढे बसल्या बरोबर ना. आता हा टाइम काहीचा प्यायचा आहे. हा काही टाळी वाजवायचा टाइम नाही का? हा टाळी वाजवायचा टाइम नाही. वाज. हा टाइम. पण तो काळ तुम्ही माझ्या पुढे बसल्यामुळं टाळला. याचा अर्थ तुम्ही आमच्या तालमीत जर आले तर चांगले होणार. 7 दिवस कीर्तनकारांच्या संपर्कात खाटावरचे पेशंट आले, निरोगीच होणार. या रे या 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 टेन्शन नाही, कोरोना नाही, टेन्शन नाही, भांडण नाही, टेन्शन नाही. पण हे सगळं घालवायचं असेल तर तुम्ही संत संगत करा. दुसऱ्याच्या संगतीत बसल्यात पाहिजे नाही. लेव्हल पाहिजे करा. क्वालिटी क्वालिटी. प्रेम करायचं ना, क्वालिटी पाहिजे. मुलगा MBBS आहे, पोरगी MD आहे. पोरगी 12वीला पोर शाळेत. टेन्शन घ्यायचं. एवढ्या लोकांनी कोरोनाची संकट काढली, पण शेतकरी पठ्ठ्याचा शेतात असत नाही का? राजा आहे तो. त्याला काय कोरोना झाला काय, त्याच्या घरात 2 पोती बाजरी कवाय आहे. तो टेन्शन नाही घेत. त्याला तिकडून तांदूळ मिळाला, तिकडे इकडून टाकत. फुकट मिळाले 10 रुपये किलो ते इकडे. त्याला दुकानदारांना पोलीस करून त्याच्यात 40 ठोकली तांदूळ. बाकी सगळ्यांना भीती, शेतकऱ्याला भीती अजिबात नाही. टेन्शन नाही. महिनाभर बाजार नाही भरला त्याला त्याचं काही वाटत नाही. त्याच्याकडे काही तोटा नाही ना. त्याची बाईक शेतात घरक्याला गेली, 2 वांगे 3 मिरचे घेऊन आली, गेला दिवस. नोकरीवाल्याची बाईक काय बाथरूम इथं काढली. बरं शेतकऱ्याला नाही भाजीपाला, त्याच्याकडे प्रकार नाहीये. त्याची बायको 3 पिशवी करते एकाच पिठाची. पाणी थोडं जास्त टाकी ती, पातळ पिशवी. थोडं कमी टाकी ती, थोडं घट. आणि एकदम कमी टाकी गेले का किती दिवस? 3. दुधात लिंबू पिळती, दही त्याचं कुसळ करते, टाक. त्याच्यात मीठ टाकी ती. बरं त्याला तोटा नाही. दुधाला काय तोटा शेतकरी देणार? गाय आटली म्हैस, म्हैस आटली काय, दोन्ही आटली शेळी. बरं शेळीचं दूध काढाय तकलीफ नाही. कोणला लहर येऊ. चहा उकळत झाला. बरं दूध यायला टाइम नाही. माझा फटका पुढं दूध, माझा फटका. एखाद्या शेळीच्या शेपटीत दगड मारला, आधाडी का दूध आधाडी. तुम्ही संगत करा इथं, पण पंची करा, संतांची करा. आला घोटाळा आता. अटॅक घेऊ नये, संगत. भजन अभ्यास करायचा असेल तर संगत, पण कोणाची करा? संतांची. आता संत कोणला म्हणावा? मोठा घोटाळा. भाकरी खात नाही, सफरचंद खातो. चहा पेत नाही, नुसता दूधच. बायको करीत नाही, व्हॉट्सअप वापरतो.
आणि बऱ्याच लोकांना टेन्शन येण्याचं कारण आहे ना ते खोकड आहे. 5-7 हजार फार येडी झाली लोक एकटे बसले ना येडे बाबडी मुली तुरी कपाशी सिमेंटच्या नळी एकटे दगड आली जैन नाही खोली खाली पाणी नाही भरलं. हा विनोद आहे विनोद विनोद आहे. त्याच्यामुळे 4 गोष्टी झाल्या. एक डोळे गेले 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. इंग्लिश मिडियमला तू टीचर दिसत्या तू टीचर जाड माताच्या सिनियर टीचर टीचरला म्हणजे तुम्ही एका विषयाला 2 जण कसे पण टीचर म्हणजे तुम्ही एका बेंचवर चौक कसे काय विनोद द्या. एक तुम्ही मान सांगा 5 मिनिटात मोबाईलचं सांगू का पुढे जाऊ सांगू का पटकन हे गेले नाही गेले गेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्र राहिले नाही. एकच कोणते माणसं झाली एकटेच आणि मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत याला झोपा नाही झोपती नाही कव्हाय जागेच. एक मोटर चालू करायला फक्याजवळ गेला मोबाईल आला परत वावरत आला पाणी पुढे परत गेलं तर लाईट गेली. आपल्या घरात संध्याकाळी काय कालवण होणार आहे हे आपल्या अगोदर आपल्या सासूला माहिती. फोन कोणाचा झाला पुरीचा कोणला तिच्या आईला आपली आईला देखील जाईल आणि सासूही त्याची सुनाला सुद्धा का बाई वांग ती म्हणती काय वांग शिजायचे काय झालं वांग्यानं वांग खाल्लं मी. मोबाईल मुळे हे त्रुटी झाली. मान्य मित्र गेले आणि मग यांना झोप बोला पटकन नाही आणि झोप यावं म्हणून यांनी क्वार्टर सुरू केली. हे करेन ती काही माझ्या पुढे बसेल पण त्याला आता नाव सगळं सगळं झोप यावं म्हणून काय सुरू झाली पटकन मग क्वार्टर क्वार्टरला पैसे लागतात पैसे कमी पडल्यावर काय सुरू झाली चोरी. बरं चोरलाही निघाला नाही सध्या पेट्रोल चोर मोबाईलचं दुकान फोडलं चार्जर नाही. शेतकरी भोवतीचं लई नंगाट चोर आले फुटबॉल नेला आणि पाईप फोडा. ते शेतकरी येळभर पाईपात पाणी घाले खालचं गेलं वर चोरी करायला लागली. चोरी केल्यामुळं पचल्यामुळं अपेक्षा आणि पाया पडून सांगतो आमदार साहेब आहे 1.5 वर्षामध्ये भजनं आणि कीर्तनं बंद झाल्यामुळं लोकांच्या कानावर चांगलं न पडल्यामुळं लोकांची व्यसनाधीनता वाढली हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. दारू पिणाऱ्यांची संख्या पहिल्यापेक्षा दुप्पट झाली. मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढली. मारामाऱ्या करणाऱ्यांची संख्या वाढली आणि चोरांच्या टोळ्या सुद्धा ह्या 5-6 महिन्यात वाढल्या. कानावर चांगलं ऐकायला मिळत या बिचाऱ्या माणसानं एवढ्या लोकांना एवढी कीर्तन ऐकवली त्या बिचार कौतुक करावं. कीर्तन ऐकायला मिळत असल्यामुळं पिणाऱ्यांची संख्या बोला पटकन वाढली. मांसाहार करणाऱ्यांची संख्या 680 रुपये किलो. कारण पूर्वी बोकड्या आखाड विकायला जायचा आता किलोवर विकला जातो. 680 30 किलो साखर एवढा. इकडं 1 किलो येतंय तिकडं 30 किलो. आणि हा प्रकार कशामुळे वाढला भजनं बंद कीर्तन बंद कीर्तन ऐकायला मिळत नाही देवळं बंद आणि बाकी सगळं. कोरोनात पण आहे काय नाही केली मला दुकानदारांनी सुद्धा फळकटवर कोणी इकले काय त्यांना काही कोणाचं वाटवं नाही झालं. त्यांनी तुमचं माल मिळत नाही म्हणून तासून ठोकल्या तुम्हाला म्हणून देतो नाही तर कसा सासून ठेवला हे माझं मला माहिती. आणि तुम्ही आपलं काहीच वगैरे कशामुळे द्यायचंय नाही तर माल देण्याची परिस्थिती माल उपलब्धच होत नाही.
पण दुकानदाराला माल उपलब्ध होत आणि एकही बोल कमी झाली. आपल्याला दिसलं कोरोनामध्ये फक्त दोघांचे हाल झाले. ज्यांनी धर्म टिकवला महाराज, जागरण गोंधळवाल्यांचे हाल झाले, तमाशावाल्यांचे हाल झाले, कीर्तनकारांचे हाल झाले, गायकवादकांचे झाले, तमाशावाल्यांचे झाले. ज्यांनी संस्कृती टिकवली त्यांचेच हाल झाले. कोणाला बसलेल्यापैकी दारू मिळाली नाही. वाटोर मी देतो तुला सारा दारू मिळाली, मटण मिळालं, जुगार. चल आता उलट 10 पर्यंत केलंय, तसं 4 पर्यंतच बरं होतं. लोकांना सवय लागली खत घ्यायची. आता 4 नंतरची जी दुकानं चालू ठेवायची ती कोणत्यासाठी खास? ते काय आम्ही जातो काही पाठ नाही. इथं आलो ना तुम्हाला करंट लागला पुढे होता मोबाईल त्यामुळे सुरी पसल्यामुळे त्याने भारी मोबाईल मला पटकन घेतला. मोबाईल मध्ये गेम सुरू पटापट झाल्या. गेम मध्ये ऍप सापडला. ऍप वर दोस्ती झाली. म्हणजे पुरीशी हा असं खटाखटा पुरीने याला पाहिजे नाही, पण हा पट्ट्या कामाला लागला. तिने याचे ATM मोकळं करायचं ठरवलं. हे पागलच. तिने याला लुटून मला पटकन हाणलं. प्रेम वाढ पळून जायचं ठरलं. पळून गेले. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन तो यानं ऐकला. यानं तिथं ठेवून दिली. याचं टेन्शन वाढलं. ती निघून गेली. हा टेन्शन मध्ये मोकार एक दिवस मेला आणि त्याच्या डाव्याला इकडचं प्रवचन ठेवलं. आता काय वांगच सांगू करायला. तो कसा मेला याची ओळी नको का त्यांनी शोधली. श्रद्धांजली वाहणारी म्हणजे एक सामाजिक नेतृत्व त्यांच्या जाण्याने फार मोठी ती कधी भरून निघणार आहे. निघत पण तू गेला तर सगळ्या लोकांच्या औषधाला संगत करा. कुणाची करा? संतांची करा. कशी करा?
अहो शेठ इथं नाचायचं इथं जर नाचलं एक वाक्य ध्यानात ठेवा वारकऱ्याच्या संगतीत तुमचा काम कमी होईल एक क्रोध कमी होईल लोभ कमी होईल अहंकार कमी होईल मत्सर कमी होईल आणि दंभ कमी होईल तुम्ही देव आहात. मूर्खांच्या संगतीत राहिलं का काम वाढला बलात्कार झाला तिच्या भावानं रिपीट केला जेलमध्ये राग आला खून करायला मर्डर करायला काही 2-4 दिवसात आता या घराला म्हणलं तुला 3 लाख देतो किती सांगतो तर बोगस फुकशील कारण काय झालंय महाराज तुम्ही मी वाईट वागलेला एकमेव कारण तुम्हाला आपल्याला काय घडली संगत घडली. हिरा हा एज्युकेटेड लोक हिरा हा मौल्यवान धातू आहे. हिरा हा धातूंचा राजा आहे. हिरा वितळायला 1450 डिग्री सेल्सिअस आहे. त्याचा उत्कलन बिंदू अतिशय जास्त आहे आणि टणक धातू असल्यामुळं हिरा काच कापण्यासाठी वापरतात. काच कापायला काय वापरतात हिरकणी हिरा वापरतात. एवढा मोठा हिरा त्याच्यावरून जर ढिकून गेला तर हिऱ्याचे 2 भाग तांदे मौल्यवान जाते कठीण जाते उत्कलांकर बिंदू त्याचा जास्त आहे पण त्याला तुकडे करण्याची ताकद आपण किती मोठे असतो एकदा 250 ml ची 52 रुपयाच्या हातात आली ना आणि तिथं 100 ml पाणी टाकलं कशी जमीन कमवा कुठा जाणार. एकदा मांडी घालून 52 जण एकत्र केले ना आपण 52 आणि राणीला तुझ्या पाहिजे एका मोकळा सोडला ना बिलकुल सगळ्याला आपण चांगल्याची संगत करा. काय करा आता कीर्तन संपल्या प्रत्येकाने आपल्या मित्रता बसायची तुझी माझी शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची. तुम्हाला मी त्या गाडीवर पायी माझ्या माणूस उडत गेली जी माणसं एक वाक्य सांगता पांडव धामाला गेल्यानंतर प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे पण देवाचे सगळ्यात लाडके कोण होते पांडव. पण पांडव जाताना अर्जुनही मध्येच थांबला सगळे मध्येच थांबले एकच पठ्ठ्या स्वर्गात गेलाय फक्त धर्म. आणि धर्म स्वर्गात जाताना धर्मराजानं पुत्राबरोबर नेला. अर्जुनाला जाता आलं नाही भीमाला जाता आलं नाही नकुलाला जाता आलं नाही सहदेवाला जाता आलं नाही पण हा पठ्ठ्याला स्वर्गात जाताना काय बरोबर गेलं. मग राजा धर्माने स्वर्गात जाताना पुत्रा का बरोबर गेला तर राजा धर्म जेव्हा भजन करायचा तेव्हा एकाग्र चित्तानं कोण ऐकायचं. तुम्ही पहा एवढ्या लोकांनी कीर्तन ऐकलं पण इथलं पीठ खाऊन मांडर गेले पाहिजे. मग असं फायद्याचं ही पहिली भाषण तिनं पार्ट्या पाडल्या भाषणात. या भाषणेला त्याला नाव ठेव कधीही ध्यानात ठेवायचं मला राजकारणी लोकांचं शिका किती विरोधक असू द्या पण एकत्रच बसणार. माईकवर काही बोलतील त्यांनी धुतलं यांनी धुतलं त्यांनी धुतलं यांनी धुतलं पण एकत्रच बसणार. आमची ही पुरी इतकी कठीण याच्या काड्या त्याला परत त्याच्या काड्या. मग पूर्वी लोक 200 दिंडीत राहायचे आता 20 लोक अजून 5 वर्षांना दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावं लागलं. काय पडलं याला नाव ठेवी त्याला नाव ठेवी. मला आता 27 वर्ष लागलं मला झालं 27 वर्ष मला माहिती किती कोणी आणून एका जन्मात होणारच नाही. एका जन्मात एवढी होत असतात
म्हणून मी कोणत्या टोळीत घुसलो नाही, आपली सेपरेट टोळी. त्यामुळं टिकलो. यांच्या नाही लागलं सुद्धा आम्ही पप्पे जायला गजरा घेऊन जाऊ नाही 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 नाही. आपण कधी कोणाला नाव ठेवायचं नाही आणि कुणाला कधी कमी लेखायचं नाही. आपण आपलं चालू द्यायचं. कधी घेणार द्यायचं. लंके साहेब शिका. हत्ती गावात आला हे ओळखायचं जर असेल ना, कुत्र भुकलं पाहिजे. कुत्र जर भुकलं नाही तर हत्तीचा अपमान आहे. हत्ती येऊन कुत्र भुकलं, कुत्र असं न्याट लावून भुकलं. हत्तीनं फक्त डुलत चालायचं, पण हत्तीनं एक पथ्य पाळायचं, वळून पाहायचं नाही. मग कुत्र जिंकलं. हत्ती डुलत डुलत निघून गेलो. कठाळ कोण माग फिरलं. दुसऱ्या कुत्र्याची कळवून झाली. हत्ती काय गेलो 3 वर्ष पुढे निघून. लोकांनी तुम्हाला नाव ठेवलं. आता हे तुम्ही माझ्याकडून बसले, तुम्ही मला चांगलंच म्हणणार आहे का? वाढव नाही म्हणतात. तुम्ही मला चांगलं म्हणा नाही तर काय म्हणा. माझं तुमच्याशी कुठलं काय काय नाही. फक्त चांगलं सांगणं आमचं काय नाही. तसं या माणसाचं चांगलं करणं हे, आणि चांगलं करताना त्रास होतोच. आणि त्रास जर झाला नाही तर ते काम चांगलं नाही. मंदिर बांधण्याला त्रास आहे का धाब्याचं लायसन काढायला त्रास आहे? मंदिर बांधायला कुठेही मारायचं काय म्हणे. एक जण आला, जागा आपली. तिथं माझी आई पहिला शंका घेत होती, म्हणजे तो उकडा कोणता आहे, न्याय लागलो तो बाबा टिकवून झुकलेली काय मंदिर मुंबई. मग मीटिंग नाही, एकाला अध्यक्ष करा करा. मागच्या सप्त्याचा खालवरच्या कडे त्यानं त्याला जीवन दाब्याच्या माहिती कसं सगळं खावलं. चांगलं करायला त्रास आहे, पण कधी ध्यानात ठेवायचं, जितका त्रास जास्त तितका माणूस मोठा. भावबंधांचा त्रास होता, गावाचा त्रास होता, पाहुण्या रावळ्यांचा त्रास होता, समाजाचा त्रास होता, जगद्गुरु झाले. तुकोबारायला भावबंधांचा त्रास नव्हता, गावाचा त्रास नव्हता, वाघांचा त्रास नव्हता, सगळ्यांचा त्रास होता, पण ते कोण झाले? जगद्गुरु झाले. माऊलीला अख्ख्या जगाचा त्रास होता, ज्ञानेंचे राजे झाले. आणि शिवाजी महाराजांना सगळ्यांचा त्रास होता, छत्रपतीला. आपल्याला काय त्रास आहे म्हणून का तुम्हाला लोकांनी नावच ठेवलं पाहिजे. सांगलं तर तोंडावर समजा वा वा. तसे ते अँकर का ऑंकर काय असतं ना, ते काय म्हणतात निवेदन, ती माणसं लई कठीण असतात. कोणची कशी लाल करती, लाल करायचं पूर्ण ट्रेनिंग त्यांचं. कोणला कव्हा मोकांडी घेतील, नाही बेकार माणसं. बंगाल इतकी लहान करतो, इतकी आता एवढे लोक दावा 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 फुल गर्दी बसली होती. माझा पुढच्यांचं अँकर नको तू करावं का मागच्यांचं? पुढं बसलं त्यांचं ना, ते लवकर आले ना, त्यांचं काहीच बोललं. एक भंगार आलं, लई लखपती हे थोडंच यानं त्याची लाल करायला सुरुवात केली. एकाला बांबू काय आले ते आले, त्याला जवळ येऊन ते आता 2 मिनिटं श्रद्धांजली वाटली. कोण आले, त्यांनी बी माईकवर आल्यावर तपास करायचा ना, कोण मिळालं, स्त्री गेली का पुरुष गेला. ती फुगलं लाल केलं. तिथं बाबूराव नावाचा माणूस होता, त्याची बायको मरेल आणि तो चप्पी करून बसला होता पुढं. यानं त्याची लाल केली, तो पिवळा होतच आला. आले बरोबर म्हणला बाबूरावचा मुला हाती उचलला. आणि बाबूरावाचे नामचे फार घनिष्ठ सोबत. बाबूरावच्या जाण्यानं माझ्या वैयक्तिक कुटुंबाला
फार मोठं दुःख. कोणचं? बाबूराव देशमुख पास. बाबूराव म्हणला आता माझ्या बायकोचा नाव आहे म्हणून सोडलं नाही तर तुला उचलून अभ्यास करायचं. मला बायको करायची नाही. व्हॉट्सअपला टाकून तू बाय मला माऊलीनं ओळलेली पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कामी न ऐकावी चातुर्य लपली महत्व हरवी त्रिशेपण गरिबी जगा. संगत करायचे का वगैरे ऐका तिसऱ्या अध्यात्मात जय विन बोलली ती आगे विन दारी ती गौरी विन मानती ती चिकली विन विनती पाशकी विन गोविंदी हे ज्ञान निधीचे भूषण. संगत जर केली तर 18 अध्यात्म शेवटच्या वेळी ऐका चंद्र देते चंद्री कशामध्ये त्यामध्ये संत देते वेगळ्या देते धर्म संत देते ज्ञानी देते संत देते बोला बाकी देते उल्लास. ऐकायचं असलं तर एकच अभंग ऐका. मी तवानाचा प्रतिकरणी मध्ये तुझ्या ठरले का देवाच्या कृपाने ती मायबापा नाही गेले गेले की ते धैर्य सांगितले तर आवडे करून पैसे तर ते गेली होतं बरं निंदा करून नाही तो केला व्यापार व्हायला भार करून पदा नाही गेले त्याच्या बरोबर पाणीला पैसे कर करून नाही संत सेवा केली झालं तुझ्या बरोबर तिथे असं कसं भेटल्याने बोलतं धर्म पण नका हित नाही बोलू वाटते आपापल्या घात करू शकतो झालं मी दावेदार तो कृपेचा सांगून तरी पार तो गावला. आता काही तुम्ही नाही पुढे बसले मी निवड गेलो हा धंदा आहे त्याचा. मरण ना मारा तरी तुम्हाला आपलीच आठवण काय नाही. आता थोडे आमचे दिवस खराब त्यामुळे तो वाईट होतो पण ते सत्य संगत करायची. पण धर्म द्यायला कोणाला देतो? कुत्र्या. श्रीमंताच्या दारातला कुत्रा म्हणेपेक्षा गरीबाच्या दारातला कुत्रा पण श्रीमंताच्या मध्ये लागू स्वच्छ संगत करा. कशी करा? वारकऱ्याच्या दारातला कुत्रा व्हा. ऐकायला मिळेल. आणि चांगलं करताना त्रास साधू. आता संत कोणाला म्हणायचे? हे माळ घालणं गण लावणं कीर्तन करणं प्रवचन करणं बायका पुरुष सोडून गुंगलं घेणं दीड घेऊन सोडणं हे तर संत आहे का? झाकली सवा लाखायची. आता तुमचा हरिपाठ आणि आमचा हरिपाठ आमच्या लक्ष्मीच्या हरिपाठ आहे का बाजण्याची उघडा बॉम्ब झाला मुरीत गेला का हरिपाठ सुरू बाथरूम उघडा बॉम्ब वापरा VIP बाजलीत वाट सुंदर ते राम बिडवली कर्कटी ठेवण्या देवाची दोरी पकडी म्हणून सगळे कोणी सोडले सगळे झाला आणि बँडवाले काय प्रमाणे माझं सगळे त्या पकडे धर्मपुरी पाय आणि धर्मपुरी आमची गिरी कशी शेवटच्या तांगाला एकत्र नाव घरी म्हणा आणि पॅन्टी नाडी वाली बाहेर आला त्याप्रमाणे निवडून केली त्यांना पण शिवाजी भाजी लगेच कधी उघडी तो विशाला चल म्हणतो राम भाऊ हे राम भाऊ राम भाऊ राम भाऊ आपल्याला काय करतो आपल्याला शिकू माहिती काय तू जाऊन म्हणून काही गोष्टी कानाला ऐकून सोडून आपल्या काही गोष्टी गोष्टीच्या बाहेर नाही बाबांना असं कोणत्या पोटा मारा
त्याला काही गेला गेला एखादा चोर नाही महाशिवचं मनगटात टाकत नाही उठला याला संत म्हणे कोणी वंदा कोणी निंदा आपलं कर्म सोडायचं गावात साधू आला भजन करायला लागला आणि लोक जातात आपल्या लोकांना आपल्या माणसाचं चांगलं झालेलं कधी सण होत नाही आपली प्रवृत्ती येते आपल्याला एखाद्यानं नवी गाडी घेतली ना आपली अवलाद हसत सुद्धा नाही सडकी मेंदू येते कंपनी खास नाही आणि एव्हरेज नाही तू काय मुळे तू खात निगेटिव्ह विचाराच्या लोकांची संख्या सध्या समाजामध्ये समाज अधोगतीला जाण्याचं हेच कारण आहे का पॉझिटिव्ह ऍटिट्यूड नाही पण आपल्या लोकांनी आता तरी एकत्र जगणं काळाची आता ह्या माणसाने एवढं केलंय ना आपण नाही काही करता आलं तर त्या माणसाबद्दल कौतुक करणं लागलं आपल्या लोकांना पॉझिटिव्ह विचाराची सवय पाहिजे आपली इतर लोकांमध्ये प्रवृत्ती सांभाळून घेण्याची पण आपल्या लोकांना सांभाळून आपली माणसं घेऊ शकत इतर दोन भाऊ आले निघले एखादं दुकान जर वस्तू मिळत नसेल तर तो म्हणतो इकडे पंचायती त्याच्या बाबा आपला म्हणतो पार्लर शिवाय इथं नको आपली लोक आपल्या कुळावर उठलेली लोक आहेत कधी करायचं जितका समाजाला आज एकत्र जगता येईल भांडण तंट विसरून तितकी काळाची गरज आहे आज मारामारी करण्यात काय म्हणजे भांडण करण्यात काय नाही कोटे दिश गेले कोण 500 एकर जमिनीचे मालक गेले एवढं शिकवलंय देवाला आपल्याला कोण सोडला देवाने मला सांगा कोण नाही महिना काही निदाडी केली नाही जिरवली ना काही तांब्यात कोळशी घालून जाईल 20 तारीख लग्न पहाटी एक जण मला मी उठलं तेव्हा तुमच्या वाटे वाजत होते तेव्हाच नव्हती शिकवलं काय महाराज गरिबांना जर रेशीमचे गहू घेतले ना या श्रीमंत आवलाने त्याला हसायचा कारण ते गहू खाण्याच्या
नाही त्याच्या बायका तर इतक्या नाकाला कांदे सोडायचा. आमची पिंटूचे पप्पा ते कधी आनंद नाही आणि त्याची पोळी त्यांना साधत नाही. तोच नालायक रांगेत उभा होता 3 किलो दिली. काही नाही जमिनी इकडे गेली पुन्हा मुंबईला राहिला. लॉकडाऊन झाला आणि येड्या बाबडी चापायची येऊ कोणला सोडी लोक 10 वर्षापूर्वी आपल्या भागातल्या कोणत्याही माणसाला म्हणलं पोरी करू ना पण पोर चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे वाया राहतात. जेवढ्या लोकांनी चिटकेल पोरी दिल्या त्यांचं भिवकलच निघून गेलं 3 वर्ष झालं. ते परत कोंबड्या बाळा गावात आल्या. आता इतर ना पोरीचं लग्न करतो करायचे बघा पण पोराला झोपायला का होईना जागा पाहिजे. जागा उगत आपले लोक माझं जेवारी करतात कसं. आता हे हायवेचे करायची गाव ही नगर किंवा त्याला हायवेची ही सगळी गावं पागल होणार 5-6 वर्षात. खरे आणणार तुम्ही लोकांना खडे कारण तुमची जमीन होणारी हायवे टॅक्स कोटी रुपये गुंठा तीच बाय तुम्ही नुसते ऐकणार कुठे खराब काही नुसते ऐकणार कुठे हातात घेणार. कुठे म्हणजे 100 लहान खर्चायचे कसे 25चा बंगला 25ची गाडी 12.5 लाख टांग पार 12.5 नळ्या खांडो सुपडा साप तुमची पोर आहेत रोडला कुल्फी. वेळ आली 100% मध्ये 40% लोकांना त्याच्यापेक्षा जास्त लोकांना आली. पुढे जाऊन समज ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. काय म्हणते नाही रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात. बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी घेतल्या. हो आपण फक्त म्हणतोय माणसं सुधारली पाहिजे. 4 वर्षामध्ये बापाने खांदा दिलाय कोणाला पोरे शिमेव नाही मिळाला. शिमेव मिळाला पिऊन मिळाला. हे फाशी घेतलेली रॉकेल ओतून घेतलेली ही माणसं जाळायची नसतात. ही जाळायची नाही तरी ही दारू पिऊन पिऊन मेलेली जी माणसं असतात ना ते जाळायची नसतात. स्मशानभूमी बाटते ते जवळ आहे मला ते काही लाख झालं मिळाला का नाही जाळलं शबडेपुरीवरून फाशी घेता हलकट हे भंगारे करू दे दरिद्री तिने मला शब्द दिला ती घालणार देत तू दिसत शब्दपुरीसाठी म्हणतो दरिद्री शीख सलामात दरिद्री हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही केवढं चांगलं हृदय कोणाला घ्यावं. अरे आपण शांतपणे खंडांना त्याची माणसं बाग बांगरत का वाघ फाडला होता संभाजीने. वाघ गोवा नाही वाघ म्हणजे आपला वाघ नाही आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता मुतला चेपी झाला चिंता लागला 5 उसने झाला बिबट्या. आपण काही माणसं क्वार्टर आपल्या तोंडाला शोभत नाही. मारामारी आपल्या तोंडाला शोभत नाही. काय मध्ये एकच शब्द होता तोफेचा आवाज येतोय तोपर्यंत बाजी खेळली नाही. आपण बंगार माझे पुढे लागले पुढे एक वटली बेल बसायचे कोणी घोडे लावायचे आपल्याला आपण जगायचे कसे. तुम्हाला लाज बीज काय वाटत संगत करा संताची करा. मला खुणवायचं की नाही 8 वाजले तुम्हाला कवर बसायचं तुमचा विचार काय. हे म्हणते ना आता वेळ निघून गेली विनोदाचा भाग सोडा पण ही कीर्तन थोडीशी सत्य पण काळाची. श्रीमंताच्या दारातला घडी होण्यापेक्षा आजपासून बसलेल्या सगळ्या माणसांनी लंकेसाहेबांचे कार्यकर्ते सगळ्यांनी मनातल्या एकमेकाच्या दुश्मन्या काढून टाकून चांगलं वागणं.
राजकारण हे तात्पुरतं असतं, त्याला काही ते आपलंच असतं, त्यांचं काही नसतं, आपलंच असतं. कधी बी राजकारण असं असावं, ग्रामपंचायत तुफान व्हावं, पण मतमोजणी सर्व एकत्र चहा प्यावा, पुन्हा हा तो विषय गावात करू तो आग लागू दे, आपली कवर लावून जाते, गेलो असं लग्नाला का नाही. निघालोय होतो मी, पण ते आपलं मन घे, तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पोरं होणार, तो काय म्हणते एकमेकाला कमी लिखून इज्जत घालण्यापेक्षा याची गॅरंटीच नाही तर आनंदानं करावं. हे आता इकडे बघतावानी म्हणतो उद्या पॉझिटिव्ह निघू शकतो, त्याचं काही सांगायचं मेलो तुम्ही म्हणा नाही झालं बरोबर का तरीच खास पाहिजे होते ही काळाची वर काय नाही स्वर्गात वगैरे काय नाही, इथं निघला स्वर्गात काय मी तुम्हाला सांगितलं चालू मी घेऊन तुम्ही माझ्या पुढे हसत असेल सगळे हाच वैकुंठ आहे. सगळे पेशंट भजनानं मुक्त होऊन जाणार हाच स्वर्ग आहे. काही माणसं चालू चालू मिळली मला, काही औषध पिऊन मिळली नाही, नळी घालून आणली तरी ओके, आणि काही लाख गाव कटाळले मरणच हो 103 वाड्याने पडले उताना खात नाही येत नाही बोलत नुसतं पाहत पाहू. पाहुणे म्हणले चहा महाराज जेवढे लोक नीट होऊन गेले ना हे सेंटर मधून तेवढे लोक चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या बाबाचे उपकार म्हणतात. संपत्ती कोणी कमी संपत्तीला नाही, कपाट भरून वाटाय काय त्या घरात कपाट वाटून मी डोळे वाचून गेलं, चोराला वाटलं जागा आहे सोडणे संपत्ती कोणी हे आता गरीबाची बाई आमची शेतकऱ्याची 3-3 मला औषध थोडी ती बालदी बालदी घेऊन होती, तिला सर्दी होईल मोठी ती नुसती लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली मनक्यात घ्या डोळ्याला अंधारे अगं बाई तू सगळं तिथे गेलाय मोकळं तरी जिथं भोग आहे तिथंच रोग आहे, जिथं भोग येते टीव्ही पाहणं भोग आहे, डोळे जाणं रोग आहे, जुगार खेळणं भोग आहे, मुळ्यात उठणं हे रस्त्याच्या कडेला भिकारी बिकारी ठणठणीत आहेत का नाही यांचा आदर्श घ्या. सगळे खात्यावरचे पेशंट मला कोरोना झालं नाही असं समजा आणि रोज एकदा 2-3 वेळा हरिपाठ करा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण कधी जात नाही. म्हणजे काही जण माझ्या सोनाचं काय तू इथं नीट राह राहू दे तिकडून गेली मी तिच्या आईला घेऊन आली तिला जोडी लागली बसली लंगे साहेबाच्या खाटावर काय इथं तरी नीट राह इथून फोन कर की बाबा अंडे दाखवून बरं का नाही लावाड बोलायचं इथं मरली चांगली गपची भजन करायचं इथून पकडलं कोण पप्पा 6 कोंबड्या अंडी घालतात बरं का अंडी मुलं तुझा का बाबत बस नाही त्याचा बाबा अंडी घालून कमी काढणार इथं बसले बिचाऱ्याने एवढं मोठं केलंय महाराज कोण करत कोणासाठी बापाच्या दाव्याची नाही पैसे उडवणारी माणसं आहेत. आज या माणसानं आयुष्यातला काही भाग 4 महिने लोकांसाठी घातले. बापाच्या दाव्याचे पैसे उडवणारी माणसं आहेत नाही ना वेळी थोडं लग्न माहिती तुम्हाला आपला काय समज नाही लागता म्हणून मी त्याचे नाही तर पैसे द्यायला काय समज आता दाव्याचे प्रवचन विरोचन असं बंद होणार आहे पॅकेज निघणार बापनाला डायरेक्ट पॅकेज कावळा येतो का
भातही तूच शिजवून चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठेवलंय त्या चिकन काय घडलं महाराज. इथून पुढे फक्त भजन चांगलं वागणंच टाका. या जागेमध्ये भजन झालं, कीर्तन झालं, एवढ्या पेशींट मधलं एकही पेशींट लिहिलं नाही. याचं कारण ही जागा भजनानं पवित्र नाही. ज्याने केले ते बिचाऱ्यानं वाहून घेतलंय लोकांना. आणि आज प्रत्येकानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहून घेतलंय. आणि वाहून घेण्यामध्ये फळ आहे. आता काही लोक कसे राहतात तोंड चोपडे. मी यांच्या पुढे आलो ना मला 10-15 झालं त्यापेक्षा मी दुष्काळ तुमचा विषय काय त्यांनाच कळला ऐकणार तुम्हाला काय. मग मी त्यांना चांगलं म्हणून माझी लौकिक वाढवणं हे चुकीचं आहे. जे सत्य आहे ते मांडणं. आता आमच्याकडे 3-4 मंडळीचं भांडवल नाही मोठं झालं. रोज आई बापा बोलायचं. तीच आई तोच बाप. अर्धा तास आई अर्धा तास बाप. आणि अर्धा तास ज्यानं गाडी घेतली त्याची लाल करायची. आणि आयानं बोलायचं पण दुसरीच्या. आपली आई माहीतच नाही कुठं भीक मागत. तसं नाही. माणसाला जे सत्य असेल ते तेव्हा ह्या माणसाने समाजासाठी काहीतरी केलंय हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. एका बसणारी माणसाला आपण नाकारू शकत. मग चांगल्याला चांगलं म्हणण्यात अडचण काय. आता मला त्यांच्याकडे पुढच्या वेळेस तिकीट मागायचं. आमची चारी बाजूला जिल्ही बघू. मी नुसते पूरग्रस्तांना 1 लाख दिले. भेटायला स्टेजवर गेलो तर माझ्या असून खुटी कुठली तर निघालं. तेव्हापासून बुंगली माहिती. तेव्हापासून आपली साडीसाठीच लागली हो. ती करायला पैसे का घर जाऊन पैसा दुकान टाकला. तेव्हापासून मी चांगलं करायला सोडून दिलं. सगळं करून पाहिलं आपण. कोरोनातही केलं, सगळं केलं. समाजाला चांगलं करणं जडच आहे. ज्यांनी पेशंटच्या खिशीत त्रास पाडले ना लोक काय सोपे समजू नका. एकाला हॉस्पिटलमध्ये नेलं पेशंट आहे काय नाही रंगेल. ऑपरेशन करायचं त्याचं. डॉक्टर म्हणले कपडे काढा तुमचं ऑपरेशन तुम्हाला थांबा 2-3 मिनिटं थांबा. त्याला म्हणलं काही जपीप करीत असं. त्यानं कुपीचे खिशातले पैसे काढले सगळे मोजून. तुम्हाला मोजून काढता. तो डॉक्टर म्हणला त्याचा असं आहे तुम्ही मला बोल द्यायला नाही. आणि मी होईल बेशुद्ध तुम्ही जाऊन पाकिट घेऊन त्याच्यामुळे आपला मोजून ठेवलो. आता तो माणूस विश्वास नाही तो नीट होईल. आज कशाची गरज आहे. विश्वास आहे. जनतेचा ह्या माणसावर विश्वास आहे. यांचा सुद्धा जनतेवर विश्वास आहे. त्यांच्या घरात माल घाला कपडाला गंधावा सगळ्याला एकदा प्रेमानं भजन करा.
आज महाराष्ट्राचे समाज प्रबोधनकार ज्यांनी जगाच्या पातळीवर आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं वारकरी संप्रदायात नाव नेलं असे आमचे गुरु सद्गुरू समाज प्रमुख हबप इंदोरीकर महाराज आमच्या शब्दाला मान देऊन आज ते आले. सुंदर असं समाजाला मनाला भावणारं असं आपण प्रवचन आज सादर केलं. महाराज हे शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर हे 14 एप्रिल रोजी सुरू झालं. 4 महिने 6 दिवस झालेले आहेत. जे कार्यक्रम झाले 80% कार्यक्रम हे कीर्तनाचे झाले आणि जवळजवळ पहिली लाट आणि दुसरी लाट मिळून 26,000 प्लस रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. आपण पाहिलं असेल लोकनेते आमदार निलेश लंके साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आरोग्य मंदिर पाहता पाहता जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे, देशात नव्हे, जगाच्या कानाकोपऱ्यावर गेलं. परदेशातील, अमेरिकेतील, कॅनडातील वर्तमानपत्राने मॅगझिनने या आरोग्य मंदिराची दखल घेतली. या कोरोना मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी पीएचडी झालेले विद्यार्थी इथे आले आणि हे मॅनेजमेंट चालतं कसं काय, हे नियोजन आमदार साहेब करतात कसं काय, हे पाहण्यासाठी 10 दिवस 8 दिवस मुक्काम केला. महाराज एक हे काम करत असताना आमचा माणूस फाटका आहे, पण देश परदेशातून सुद्धा लोकांनी मदत केली. कॅनडा असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, ब्राझील असेल, असा देश नाही त्या देशातून इथे पैसे आले. कारण एक सोशलिझम, एक सामाजिक काम हे ह्या देशाला ह्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरांनी दाखवून दिलं. आज आपण जी प्रवचन सेवा, कीर्तन सेवा केली, मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने, निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने महाराज तुमचा आभार व्यक्त करतो. तुमचे आणि पारनेरकरांचे संबंध खूप जुने आहेत. कारण सद्गुरू नाना महाराज वनकुडेकर आणि आपले खूप चांगले संबंध आहेत. महाराज एक मिनिट, महाराज नानांचं आम्ही वनकुड्यात मंदिर बांधलं, पण सोगळेवाडीत नानांचं मूळ स्थान होतं. तिथं आम्हाला काही नानांची तिकडे काही करता आलं नाही. आमदार साहेबांनी 50 लाख रुपये समाज मंदिरासाठी दिले. एक मोठं असं भवन उभं राहावं नानांच्या नावाने आणि वारकऱ्याचं एक भवन उभं राहावं म्हणून 50 लक्ष रुपये मंजूर केले आणि कमी पडले तर 25-30 लाख रुपये अजून देतो. म्हणजे हे आमदारांचं वारकऱ्यांचं नातं खूप जवळच आहे. कारण वारकरी हा हिंदू धर्माचा पताका जरी घेऊन चालत असला तरी हा आपल्याचाच आहे. मी आपलं आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे प्रतिष्ठानचे जिथे सरडे यांना विनंती करतो आपण या आरोग्य मंदिराविषयी थोडक्यात माहिती द्यावी. सर्वप्रथम महाराज तुमचे आभार मानतो. कारण आज जवळजवळ आमचा 132वा दिवस आहे आणि या 132व्या दिनानिमित्त आतापर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले, कीर्तन झाले, भजन झाले, पण खऱ्या अर्थानं आज तुमचे पाय आणि तुमचे उपदेशपर शब्द या ठिकाणी लागल्यामुळे खऱ्या अर्थानं आज या आरोग्य मंदिराला एक वेगळ्या प्रकारची शोभा आली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. कारण खऱ्या अर्थानं आतापर्यंत जवळजवळ 22,000 पेशंट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिराच्या माध्यमातून लोकनेते निलेश लंके असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि माझं निलेश लंके प्रतिष्ठान असेल, या सर्व सहकाऱ्यांनी आपला दिवस रात्र एक करून वेळेअभावी आपल्या कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष करून खऱ्या अर्थाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कोविड सेंटर चालवलं. महाराज सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की ज्यावेळी या आजारावर लस भेटत नव्हती, ज्यावेळी या आजारावर औषध भेटत नव्हतं, त्यावेळी करायचं काय, त्यावेळी फक्त निवेदन देऊन मोर्चे काढून भागणार नव्हतं, तर खऱ्या अर्थानं या मायबाप जनतेला आधाराची गरज होती. आणि आधार नावाचा हा शब्द या लोकनेते निलेश लंके नावाच्या माणसानं शोधून काढला आणि खऱ्या अर्थानं 20-20 वर असलेल्या आणि ऑक्सिजन लेवल 40 वर आलेल्या पेशंटच्या गळ्यात हात टाकून अरे मी आहे ना अशी आधाराची भावना खऱ्या अर्थानं या माणसानं दिली. पण त्यांच्या सोबतीला तुमच्यासारखी माणसं काही उभी राहिली. लोकनेते निलेश लंके यांनी आपल्या हातानं त्यांना आधार दिला आणि तुमच्या उपदेश्वर वाणीतून तुमच्यासारख्या महाराजांनी खऱ्या अर्थानं या पेशंटला बरा करण्याचं काम केलं. म्हणून आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पेशंट 7 दिवस क्वारंटाईन असावा, पण खऱ्या अर्थानं त्याचा जर मेंदू सदृढ झाला, त्याला भक्तीचा मार्ग सांगितला, म्हणून खऱ्या अर्थानं हा 7 दिवसाचा भक्तिमय सोहळा या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरात उभा केलाय.
कारण या आरोग्य मंदिरामध्ये काम करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. त्याचप्रमाणे या आरोग्य मंदिरामध्ये येऊन खऱ्या अर्थानं सेवा करण्यासाठी सुद्धा महाराज तुमच्यामध्ये वाघाचं काळीज आहे. म्हणून कीर्तन क्षेत्रातील तुम्हाला वाघ समजलं तरी उचित ठरलं असं मी म्हणतो. आणि महाराज तुम्ही एक गोष्ट सांगतो की या माणसावर लोकांनी प्रामाणिकतेचा विश्वास ठेवला. आमचा कानूर पठार मधला ठुबे नावाचा एक 11 वर्षाचा मुलगा आहे. त्या पोरानं मला काहीतरी मदत करता यावी म्हणून या आदरणीय शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरसाठी 1 महिना सायकलच्या दुकानात काम केलं. आलेला 1121 रुपयाचा पगार सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरासाठी दिला. म्हणजे आतापर्यंत करोडोंच्या लाखोंच्या देणग्या आल्या, पण त्या छोट्याशा पोराने दिलेली सुद्धा देणगी उद्याचं भविष्य सांगते. कारण ज्या मुलाने या भविष्यातून सांगितलंय की ज्याप्रमाणे माझा पारनेर तालुका या माणसाच्या हातात सुरक्षित आहे, त्याप्रमाणे सर्वसामान्यांचं आरोग्य सुद्धा या माणसाच्या हातात सुरक्षित आहे. म्हणून आतापर्यंत 21 ते 22 हजार रुग्ण बरे झाले, पण एकही पेशंट या ठिकाणी दगावला नाही. हे सगळ्यात मोठं वाक्य या आदरणीय शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी आलात, आपण आम्हाला जे काही मार्गदर्शन कीर्तन रूपी सेवेतून केलं, खऱ्या अर्थानं महाराज हे समोरची गर्दी पाहिली आहे. कारण कीर्तनातून सांगितलं जातं की समोर बसणारा वर्ग हा शक्यतो वयोवृद्ध असतो किंवा म्हातारी माणसं असतात. पण महाराज हे तुमच्या समोर बसलेलं उदाहरण तुम्ही जे महाराष्ट्रात उभं केलंय की तुमच्या समोर कीर्तनाला बसलेला वर्ग हा सर्वाधिक तरुण वर्ग आहे. हे चित्र ज्याप्रमाणे तुम्ही निर्माण केलं, आज त्याची प्रचिती आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी आली. म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराच्या वतीनं आणि लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे परत एकदा आभार मानतो. रामकृष्ण हरी. तसेच या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं अनिल चौधरी जे प्रहार उत्तर महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष आहेत, तसेच संजय आवटे साहेब जे नगरसेवक भुसावळवरून या ठिकाणी आले आहेत, गिरीश मिस्त्री असतील तेही या ठिकाणी आले आहेत. त्या सर्वांचं शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिराच्या वतीनं मी आभार मानतो. तसेच महाराजांसोबत आलेले किरण शेट्टी असतील, रुपेश महाराज नायकवडे असतील, समाधान महाराज असतील, निलेशजी महाराज असतील, पप्पू दाते असतील आणि संदीप महाराज असतील, सर्वांचं परत एकदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कोविड सेंटरच्या वतीनं आभार मानतो. आणि या ठिकाणी आलेल्या आमचे पारनेर मधून आलेल्या सर्व बांधवांचं परत एकदा आभार मानून या ठिकाणी थांबतो. श्री संतांचे माथाचरणावरी साष्टांग एकरी दंडोर आदरणीय लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर आणि या मंदिरामध्ये आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार योगीजी महाराज देशमुख यांनी केली. खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रातील 2 ढाणेवाग या स्टेजवरती आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. एक राजकारणातला ढाणेवाग आणि एक आमच्या परमार्थातला ढाणेवाग. हे 2 वाघ एकत्र आले त्याचं कारण सांगतो. लंके साहेब ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी गर्दी होते आणि आमचे इंदुरीकर महाराज ज्या ठिकाणी जातात तिथं गर्दी होते. मग लोक कोविड सेंटरचा सुद्धा विचार न करता, कोरोनाचा विचार न करता या ठिकाणी एकत्र येतात आणि म्हणून अशा 2ही महाराष्ट्रातील एक महाराष्ट्र भूषणांचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दर्शन होत आहे. आपण सगळी या दोघांच्याही दर्शनानं या ठिकाणी पावन झालेलो, म्हणून उपस्थित सर्वांची या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. Finish.